नमस्कार बाबा, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की फिजिक्सचं चॅप्टरचं वेटेज काय, म्हणजे मागच्या एक्झाम्सला कशा पद्धतीने क्वेश्चन्स आलेत, किती आलेत आणि फिजिक्स मध्ये किती मार्क्स मिळायला पाहिजे जेणेकरून आपण 99च्या पुढे जाऊया. आता फिजिक्स म्हणला तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघड वाटतोय की काय वाटतं की आम्ही न्यूमरिकल जमत नाही आहेत, मग सीईटीला सगळेच न्यूमरिकल्स येतात, मग काय करायचं आहे, हे सगळे प्रश्न आहेत. हे पुढे पाहता येईल. आता मी म्हणेन 99 प्लस जायचंय तर फिजिक्सला 30 ते 35 30 to 35 मार्क्स पाहिजेत. 35च्या अबाव गेला तर 99 कसेही तुम्हाला मार्क्स आले. कारण का जर फिजिक्सला 30 to 35 मार्क्स येत असतील तर केमिस्ट्री 40 अबाव जाणारच आहे, कारण त्या पद्धतीचा अभ्यास होतोय. त्यामुळे फिजिक्स काही झालं करणं गरजेचं आहे आणि ते अबाव 30चं प्लॅन करा क्लिअरली. आता अबाव 30 कसे जाणार, काय जाणार, ह्याचा अनालिसिस आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण पहिला इथं सगळ्यात महत्वाचं आहे की चॅप्टर वाईज वेटेज. आता हे कुठं मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आले त्यांची ऍव्हरेज केली, मग असं सगळं ऍव्हरेज करून आपण वेटेज दिलेलं आहे की बाबा काय करत. परफेक्ट तसंच येतं का नाही, एका दुसरा क्वेश्चन मागं पुढं पडतोय. म्हणजे तुम्ही काय करताय की सेम वेटेज म्हणजे सेम पद्धतीने अभ्यास करताय. म्हणजे एखाद्या चॅप्टरवर जर जास्ती क्वेश्चन येणार तर जरा जास्ती वेळाने चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. सो आता मी क्लिअर इथं वेटेज पाहूया, पुढं मार्क्स कसे पाडायचे पुढचं लेक्चर्स घेऊ आणि देन प्लॅन केलेलं आहे मी एक वन शॉट लेक्चर्स फिजिक्सचे आणि PYQ 2024चे कसे येतात ते सोडून देतो, व्हिडिओ बनवतोय. ओके, तर चला आता फर्स्ट काय 11th आपल्याला 11th चॅप्टर्स किती मार्क्सला येतात, 10th आणि 12th 40. जर आपण हे 11th केले नाहीत आणि हा जर 10 मार्क्स गेले तर फिजिक्सचा स्कोर खूप कमी येतो. का ह्या 11चे काही चॅप्टर सोपे आहेत, कसे क्वेश्चन्स आले तर सुटणार आहेत, मग त्यामुळं तिथं करणं गरजेचंच आहे. फक्त मुलं म्हणतात आम्ही 12th करू का पहिला. बाळांनो तुम्हाला जसा आवडतोय तसा अभ्यास करा, पण काय आहे की महत्वाचं असतं की 11चे मार्क्स जाता का म्हणे. जर 11चे मार्क्स केले तर डिफिकल्टी वाढेल का, 40 पैकी किती पडणार आहेत मग हा प्रश्न. ओके, अनालिसिसला जाऊया. आता हा एरर चॅप्टर आहे. एरर हा मागच्या सिलेबस मध्ये नव्हता, हा या वर्षी इंट्रोड्यूस झालाय. म्हणजे युनिट मेजरमेंट जो चॅप्टर आहे आपला पहिला, युनिट मेजरमेंटचे क्वेश्चन डायमेन्शन्स आहेत, तिथं एरर लास्ट पॉइंट होता. एररचा ह्या वर्षी काही झालं तर एक क्वेश्चन येईलच, मग इझी फुकटचा मार्क आहे. वेक्टर मध्ये काय येईल, वेक्टरचा अनालिसिस केलं, प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट येईल तुम्हाला. मग एरिया ऑफ ट्रायंगल असेल तुम्हाला, पुन्हा काय असेल प्रोजेक्शन असेल, पॅरलोग्रामचे असतील. इज आहे, काय मार्क्स नाही. तिथे एक एक क्वेश्चन एक्सेप्ट करूया आपण, ठीक आहे. मग एक एक आला तर तुम्ही म्हणाल की मागचे 8 चॅप्टर होते ह्यातनं कुणाचा जाईल ते पण पाहायला लागेल. बघूया. मोशन इन अ प्लेन कंपल्सरी एक क्वेश्चन येणारच आहे, त्यात काय डाऊट नाही. 1 ते 2 येतोच, कारण व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन वर एखादा येईल, प्रोजेक्शन वर तुम्हाला एखादा येईल, प्रोजेक्टाइल मोशनचे क्वेश्चन्स आहेत. न्यूटन्स लॉ नशीब आहे, न्यूटन्स लॉ टन्नू ऑन द टन्नू, कारण न्यूटन्स लॉचे क्वेश्चन्स खूप खतरनाक आहेत. थोडासा चॅप्टर हेवी वाटतोय कारण सगळे प्रॅक्टिकल पुलीचे वगैरे क्वेश्चन्स आले ना ते त्रास देतात. एक क्वेश्चन येतोय क्लिअर कर. ग्रॅव्हिटेशन मधून 2 क्वेश्चन यायचे. आता हे वेटेज कुणाचं आहे, हे लास्ट इयर पर्यंतच्या पेपरचं आहे. आता 2 चॅप्टर वाढले म्हणजे 2 कमी कुठनं तरी व्हायलाच पाहिजेत. मग ग्रॅव्हिटेशनचे 2 चॅप्टर 2 क्वेश्चन मधून एखादा क्वेश्चन कमी होईल. थर्मल प्रॉपर्टीज एक, साऊंड एक, ऑप्टिक्स मधून एखादा कमी होण्याचे चान्स आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक 1 ते 2, सेमीकंडक्टर. आता तुम्ही म्हणाल हे तर कळालं, ह्यात सोपे चॅप्टर्स कुठले आहेत बघूया. आता सोपे चॅप्टर्स कुठले आहेत, काही झालं आपल्याला मार्क्स पडतात. हा पडणार, एक क्लिअर होतोय, वेक्टर क्लिअर होईल, मोशन क्लिअर होईल, ठीक आहे. हे 1 2 3 मार्क्स इझी जातात. थोडेसे क्वेश्चन्स ट्रिकी येतील, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन वर पण. थर्मलचे क्वेश्चन्स इझी येतात, साऊंडचे क्वेश्चन्स इझी येतात. इथं ट्रिकी क्वेश्चन येईल. हा, इथं डायरेक्ट फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v आला, क्वेश्चन निघला. हा डायरेक्ट, इथं चान्स माहित नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक वर थोडासा लेंथी टाइप क्वेश्चन्स, सेमीकंडक्टरचा इझी थेरोटिकल क्वेश्चन्स. म्हणजे काय 1 2 3 4 5 6 टोटल 6 क्वेश्चन्स. 6 क्वेश्चन्स इझी स्ट्रेट फॉरवर्ड येतात बऱ्यापैकी, ठीक आहे. आणि यामध्ये कसं असतं की थोडेसे ट्रिकी क्वेश्चन येण्याचा चान्स आहे. मग हे चॅप्टर सोडायचे का नाही, ह्याचे सगळे फॉर्म्युले करायचे. शॉर्ट नोट्स तुम्हाला मोबाईल ऍप मध्ये आहेत, ठीक आहे. मोबाईल ऍप मध्ये दिलेले आहेत शॉर्ट नोट्स, 11वीच्या दिलेल्या आहेत, 12वीच्या दिलेल्या आहेत. शॉर्ट नोट्स वाचा का, शॉर्ट नोट्स मधून तुम्हाला पडणारे थेरी क्वेश्चन्स डायरेक्ट निघतील. आणि सगळं करत बसायची आता गरज नाही. टेक्स्टबुक वाचायला वेळ आहे का तुमच्याकडं, नाही. फॉर्म्युले पण करायचे का की एखादा समजा सोपा क्वेश्चन पडला आणि तुम्ही तो चॅप्टर केलेलाच नाही तर काय 1 मार्क पडणारा गेला ना. कारण आता ही रेस लागल्या,
इथं असं नाही की सगळ्यांना, समजा आता बोर्डला कसं सगळ्यांना 35 मार्क पडले की सगळी मुलं पास, इथं तसं होणारच नाही आहे. इथं तुमची मेरिट आहे, टॉप जी करतील त्यांचे ऍडमिशन्स असतात मेरिट. मग आपण ते काउन्सिलिंगच्या वेळी बघू ऍडमिशन वगैरे कसं असेल काय असेल. पण इथं टॉप करणाऱ्यांना ऍडमिशन आहे, खाली येतील तशा तुमची कॉलेजेस खालच्या लेवलची चालू होते. त्यामुळं इथं विचार करायचा आहे, सोपा क्वेश्चन आला तर तुम्हाला सुटलाच पाहिजे, आणि टफ आला तर तो सुटला तर ठीक, नाही सुटला तरी पण काय लय मोठा फरक नाही पडत, कारण खूप मुलांना सुटणार नाही या क्वेश्चन तो. पण जर टफ सुटला ना तर तुम्ही मग टॉपर मध्ये जाताय. पण इझी क्वेश्चन सुटलेच पाहिजेत, त्याच्यासाठी फॉर्म्युले करायचे आणि शॉर्ट नोट्स करायचे. ठीक आहे, हे वेटेज आहे मागच्या 11वीचे. आता मेन चॅप्टर आपले 12वीचे आले. आता 12वीच्या चॅप्टर मध्ये ना पहिला चॅप्टर ना रोटेशनल डायनामिक, रोटेटच करतोय आपल्याला. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना रोटेशनल डायनामिक्स अवघड जातो का, मुवमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंटम हे त्रास देतात. मग रोलिंग मोशन्स वगैरे, की एखादा विचित्र शेप पडला आय सेक्शन वगैरे, तर मागच्या वर्षी होतं बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसे काढायचे. मग ह्या क्वेश्चन्स मध्ये त्रास येत होता. आपण मुलांना सांगतोय की हा पहिला चॅप्टर करू नका. मुलं काय करतात, पहिलाच चॅप्टर हा करतात, आणि मग जर क्लिअर नसेल तर त्रास होतोच होतो. त्यामुळे हा चॅप्टर ठेवून घ्यायचा. पण वेटेज 2 ते 4 क्वेश्चनचं, म्हणजे हेवी वेटेज आहे. 2 ते 4 क्वेश्चन यायला लागले, ऍव्हरेज 3 क्वेश्चन आलेलेच आहेत. इझिएस्ट चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थेअरी, थर्मोडायनामिक्स. 3 ऍव्हरेज आहे, 2 to 3 क्वेश्चन आलेत. म्हणजे हे मार्क्स जाता का म्हणे. थर्मोडायनामिक्सचा सायकलचा क्वेश्चन पडेल, कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स पडेल, कार्नोट सायकल असेल, रेफ्रिजरेटर असेल तर इथून येईल, किंवा तुमचा ऍडियाबॅटिक प्रोसेस कॉन्स्टंट, आयसोथर्मल प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचर, ह्या प्रोसेस मधून क्वेश्चन येणार आहेत. मग त्यामुळे हे चॅप्टर सोडायचे नाही. ऑसिलेशनचे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स, किती 3 ते 4, म्हणून तर ऍव्हरेज जास्त झाले क्वेश्चन्सचं. मग हे क्वेश्चन्स आहेत ना रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन्स, इथनं क्वेश्चन्स काढणं गरजेचं आहे. जर इथनं क्वेश्चन्स काढले तर आपण टॉपर्सला जातो. ओके. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज चॅप्टर थोडासा लेंदी आहे, मोठा चॅप्टर आहे. किती 3 क्वेश्चन आहेत. तुम्ही बऱ्यापैकी मोठे चॅप्टर इकडे पहिलाच आहेत. मग 3 क्वेश्चन तुम्ही म्हणणार की ऍव्हरेज ठीक आहे बाबा, पण इझी क्वेश्चन्स. ऑप्टिक्स फुकट मार्क आहे ना. आता बऱ्यापैकी विद्यार्थी काय करतात, ऑप्टिक्स करत नाही. आता हा आपला वेव्ह ऑप्टिक्स आहे का, यंग्स डबल स्लिटर क्वेश्चन येईल, इंटरफरन्स डिफ्रॅक्शन वर येणार. मग चॅप्टर छोटा आहे पण क्वेश्चन 3 वेटेज आहे. जर कंपॅरिझन केलं तुम्ही थर्मोडायनामिक्स, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि ऑप्टिक्स, हे 2 चॅप्टर खूप मोठे चॅप्टर आहेत आणि ऑप्टिक्स छोटा चॅप्टर आहे, पण क्वेश्चन्स यायला लागलेत. त्यामुळे मुलांनी हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने करून, तुम्ही म्हणा अरे बाबा ते फॉर्म्युले कळत नाहीत, ते काय मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, मग ह्यांचे फॉर्म्युले, अरे फॉर्म्युले कळत नाही आहेत, पण 3 क्वेश्चन यायला लागलेत ना. कारण फॉर्म्युले कळत कधी नाहीत आपल्याला, आपण ते जास्त केलेले नसतात. करून जावा रिझॉल्विंग पॉवर वगैरे छोट्याशे करून. हेच कंपॅरिझन केलं ना ह्या 6 चॅप्टरचं, तर ह्यांचे फॉर्म्युले खूप आहेत, पॉईंट खूप आहेत, पण ह्याचे फॉर्म्युले छोटेसे आहेत, आपण केलेले नसतात. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्ही वेव्ह ऑप्टिक्स करत नाही किंवा केलेलंच नाही. करून जावा, सेम वेटेज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मोठा चॅप्टर वाटतोय, पण मोठा चॅप्टर जरी असला तर फॉर्म्युले बेस्ड आहेत, क्वेश्चन्स इझी आहेत. हे 6 चॅप्टर जे असतात ना, ह्याचे न्यूमरिकल्स जे काय असतात थोडेसे टफर लेवलला असतात. ठीक आहे. पण सेक्शन सेकंड जो चालू होता इलेक्ट्रोस्टॅटिक पासून, तिथं आपला सिलेबस वाटतो आपण केलेला नाही आणि टफ, क्लिअर आहे. पण तिथले न्यूमरिकल्स बघा सोपे आहेत का, फॉर्म्युला आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूशन आहे. इथं थोडंसं लॉजिक लावायला लागतंय, पण इथं लॉजिक जास्त नाही, त्रास होत नाही डोक्याला, इझिली काढतं. ठीक आहे. पुढे करंट इलेक्ट्रिसिटी, सोपा चॅप्टर, काय दमच नाही आहे. क्रिचॉफचे लॉ, मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर टाका, एक क्वेश्चन येतील, 2 क्वेश्चन. आता बघा की पहिल्या ह्या चॅप्टरचे वेटेज जास्ती होतं, 3-4 क्वेश्चनचं, 3-4 क्वेश्चनचं वेटेज होतं. आता वेटेज कमी व्हायला गेले. चॅप्टर इझी आहे. मॅग्नेटिक फील्ड ही मुलांना त्रास देतोय, सायक्लोट्रॉनचे वगैरे क्वेश्चन्स. मग हे थोडासा चॅप्टर पुन्हा ठेवा. रोटेशनल डायनामिक्स त्रास देत होतो, त्यामुळे पहिला घ्यायचं नाही, नाहीतर आपण रोटेटच होणार आहे. का, रोटेशनल डायनामिक्स मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियाचा डाव आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रेजिस्टन्स टू रोटेशन. गोल फिरण्यासाठी काय घेते, ते रेजिस्ट करतंय. म्हणजे गोल फिरायला वेळ घेणार आणि थांबताना पण वेळ घेणार, त्यालाच आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतोय. रेजिस्टन्स टू रोटेशन, गोल फिरण्यासाठी जो काय रेजिस्टन्स करते त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग ह्या गोष्टी समजावून घेऊन आता घुसायचं आहे.
मग पहिला चॅप्टर केला त्रास देतोय. सिमिलरली इथं हा त्रास देणार. मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर सोपा आहे रे, पण 2-4 पॉइंटच आहेत. एक तर मटेरियल किंवा मॅग्नेटिक मुवमेंट वगैरे एकच क्वेश्चन ऍव्हरेज आलाय, एक कधी कधी 2, लय रेअर चान्स आहे 2 नाहीच, एक क्वेश्चन येतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एसी हे दोन्ही एकत्र करायचे सोपे चॅप्टर आहेत. काय होतं जुना सिलेबस जर असेल ना हा एकत्र चॅप्टर होता, मग एका चॅप्टरवर 6 क्वेश्चन पडल्यासारखे झालेत आता आपल्याला, कारण इंडक्शन नंतर एसीला घुसायचं आहे. इझी 6 मार्क्स आहेत, फॉर्म्युले डायरेक्ट सबस्टिट्यूशन क्लिअर. इझी हे मार्क्स घालू नका, 3 मार्क्स आहेत फुकट मिळणार आहेत. ड्युअल नेचर ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लियर सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टरचे गेट वरती एक न्यूमरिकल येईल, एक थेरॉटिकल येतोय, हे 2 मार्क्स मिळाले. ड्युअल नेचरचे 1 ते 2 मार्क फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा पॅरामीटर्स अफेक्टिंग ऑन करंट वगैरे हे इझी आहे. पण इथं हा ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लियर त्रास देईल. हा इथं हाफ लाईफ पिरियड, ऍव्हरेज लाईफ पिरियड वगैरे जर आला तर इथं एक सोपा पडेल. अदरवाईज चॅप्टर लेंदी आहे आणि 2 मार्क्स मला वाटतं की अन्याय आहे ह्या चॅप्टरवर, की 2च क्वेश्चन्स येतात. म्हणजे ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लियरचं वेटेज आणि जवळपास ड्युअल नेचरचं कधीतरी समजा 2 पडले तर सेम राहिले ना. मग ड्युअल नेचरचं चॅप्टर आणि ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लियर जो ऍटम्स आणि न्यूक्लियर नाव ठेवले तर तो नाही, कंपॅरिझन नाही होऊ शकत. ठीक आहे. इथं डिव्हाइसेसवर एक, गेटवर एक क्वेश्चन्स क्लिअर. म्हणजे आता तुम्ही बघा इझी चॅप्टर्स किती आहेत, 1 2 3 4 5 आणि हा पण आहे 6 7 8 9 10 11 आणि 12, टोटल 12 चॅप्टर्स आहेत, इझी चॅप्टर्स आहेत. थोडेसे ट्रिकी चॅप्टर्स मध्ये तुमचा येतोय ऍटम्स न्यूक्लियर, मॅग्नेटिक फील्ड, ऑसिलेशन आणि रोटेशनल डायनामिक्स हे येत आहेत. हे तुम्ही वेटेज चेक करून अभ्यास करायचा आहे, कारण वेटेज ऑलमोस्ट ह्या पहिल्या चॅप्टरचे सेम आहेत, इकडे कमी जास्त झालंय. आणि काही झालं 11चे चॅप्टर्स सोडू नका. हे मॅथमॅटिक्सचं वेटेज झालंय, सरांनी सांगितलं 11चे चॅप्टर्स सोडू नका. आता इथं ऑन अँड ऍव्हरेज एक क्वेश्चन येणार आहे का, आता 10 क्वेश्चन्स चॅप्टर्स कमी झालेत, कारण प्रत्येकावर एक क्वेश्चन येईल. आता ऑप्शन कारण 2 चॅप्टर वाढावे, मागच्या वेळी 8 क्वेश्चन्स होते, त्यामुळे 1 2 3 चॅप्टर कधीतरी एका दुसरा चेंज व्हायचा, वाढायचा, पण आता तो येणार नाही, ऑलमोस्ट एक येईल. आणि इथले पण 6 चॅप्टर्स ते खूप इझी आहेत. म्हणजे टोटल तुमच्याकडे किती आहे, 26 चॅप्टर आहेत आणि त्यातले 18 चॅप्टर जे आहेत ते इझी जातात, कारण 18 चॅप्टर क्लिअर कट फुकट मार्क्स देणार आहेत. बाकीच्या चॅप्टर्सला गेला तर त्रास वाढायला चालू आहे. सो इथले 6 चॅप्टर तर करून घेईन आणि तिकडचे 12 चॅप्टर्स. ओके, हे झालंय वेटेज. ह्याच्या पुढे आपण काय करणार आहोत की कुठले सोपे चॅप्टर्स मधनं काय काय येण्याचे चान्सेस आहेत, कसा स्कोर करता येईल, ह्याचा पुढचा व्हिडिओ आहे. ओके, थँक्यू.